हॅलो नमस्कार बोंजूर सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय व्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोपच्या मराठी ट्रॅव्हल डेली सिरीजमध्ये. आणि आजचा दिवस आहे 11. सो आज मी आलो आहे बेसिकली हे पॅरिसच्या मधोमध आहे. आणि या रस्त्याला 2021मध्ये मला वाटतं सर्वात सुंदर रस्ता हे नॉमिनेट केलेलं पॅरिसमधलं. पॅरिसची सर्वात सुंदर गल्ली बघा, असं वाटतं इटलीमध्ये आलो आहे. आणि या गोष्टीला बनवायला 30 वर्ष लागले. नापोलियननी ऑर्डर दिलेला. हे आहे माझ्या घराचा व्ह्यू. हॅलो नमस्कार बोंजूर सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय व्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोपच्या मराठी ट्रॅव्हल डेली सिरीजमध्ये. आणि आजचा दिवस आहे 11. सो आज मी आलो आहे पॅरिसच्या एका अशा रस्त्यावरती जे एकदमच सुंदर आहे. बेसिकली इटलीची आठवण देणार तुम्हाला. तुम्ही बघू शकता माझ्यासमोर जी घरं आहेत, कलरफुल घरं आहेत. बेसिकली हे पॅरिसच्या मधोमध आहे. आणि या रस्त्याला 2021मध्ये मला वाटतं सर्वात सुंदर रस्ता हे नॉमिनेट केलेलं पॅरिसमधलं. कलरफुल घरं आहेत आणि एकदम छोटीशी गल्ली आहे. बोलू शकता की पॅरिसची सर्वात सुंदर गल्ली. सगळ्या कलरची घरं आहेत आणि 2 माळेच आहेत, त्याच्यावरती नाही आहे. 2 माळ्यांचीच घरं आहेत. आणि एक 100 मीटरचा पॅच आहे बरोबर मधोमध पॅरिसच्या. आणि आजूबाजूला सगळं नॉर्मल आहे. बघा, असं वाटतं इटलीमध्ये आलो आहे. एकदम सुंदर घरं. आणि हे बनवलेलं 19th सेंचुरीमध्ये. हा जो रस्ता आहे तो 19th सेंचुरीमध्ये बनवलेला. आणि एका लॉयरच्या नावाच्या मागे बनवलेला. म्हणजे या रस्त्याला लॉयरचं नाव दिलं आहे. हां, जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे, बट एक इंस्टाग्रामची एक पोस्ट व्हायरल झालेली या रस्त्यावरती. आणि त्याच्यानंतर हा जो रस्ता आहे तो व्हायरल झाला. आणि मग सगळे येऊन इकडे फोटो वगैरे काढायला लागले. म्हणून मी पण आलो आहे तुम्हाला दाखवायला की हा रस्ता पण एक ब्युटी स्पॉट आहे पॅरिसमध्ये. जर तुम्ही येत असाल तर नक्कीच इकडे या फोटो वगैरे काढायला. असं वाटतं की इटलीमध्ये आहे, पॅरिसमधली इटली. आणि जास्त मोठी घरं नाही आहेत आणि एकदम कोपऱ्यात आहे. छोटंसं एकदम घर आहे, भरपूर ब्युटिफुल आहे. चला आता तुम्हाला फिरवतो पॅरिस. जास्त मोठा ब्लॉग नसणार आहे हा. आज संडे आहे, थोडा आराम मला पण. तर चलो. गार दे लियॉन ही जी लोकेशन आहे पॅरिसमध्ये, तिकडे तुम्हाला उतरावं लागतं. आणि मग तिकडून थोडंसं 5 मिनटाचा वॉक आहे या गल्लीमध्ये यायला. आणि ही गल्ली एका फेमस लॉयर पॉलिटिशियनच्या नावावरती रिनेम्ड केली आहे. पहिल्या या गल्लीचं नाव वेगळं होतं, आता रू क्रिमिओर ठेवले आहे. ते एका लॉयर आणि पॉलिटिशियन जो होता त्याच्या नावावर ठेवली आहे. बट गार दे लियॉनवरून तुम्ही लगेच येऊ शकता. गार दे लियॉन हे पॅरिसचा एक पार्ट आहे आणि त्याचा हा छोटा एक पार्ट आहे. सो जास्त लांब नाही आहे, पॅरिसच्या आतमध्येच आहे. तुम्ही पॅरिसमध्ये राहत असाल तर नक्कीच ही जागा व्हिजिट करा. ही छोटीशी गल्ली. आणि बाय द वे इकडे आत्ता पण लोक राहतात, म्हणून मी एकदम हळू बोलतो आहे, कारण की डिस्टर्ब नको करायला. हे लोकांचं घर आहे आणि भरपूर ब्युटिफुल घर आहे आणि भरपूर एक्सपेन्सिव्ह पण आहे ही जागा. आम्ही आलो एका छोट्या कुकी शॉपमध्ये. इकडच्या कुकी संपली आहे बेसिकली, सगळी संपवली. वुमेन्स डे स्पेशल. आज सुरभीनीच पार्टी दिली आहे मला, माझ्यासाठी स्पेशल आहे. आणि चालू आहे कॉफी वगैरे. आणि कुकी तर काय राहिली नाही आता. मस्त कुकी आहे ना. काय नाव होतं शॉपचं? फिश थिस यू असं काहीतरी नाव आहे. फिश थिस यूज असं काहीतरी नाव आहे. हां, नाव इकडे पण नाही दिलं आहे, पण मस्त आहे. कुकी एकदम गरम गरम भेटली आम्हाला खायला. आणि फुल कॉफी ब्रेक चांगला झाला. मित्रांनो, माझ्यासमोर आता एक अशी कमानी आहे पॅरिसची, जिला बनवायला 30 वर्ष लागले. तर तुम्ही बघू शकता ही जी समोर कमानी आहे तिचं नाव आहे आर्क दे ट्रॉम. आणि या गोष्टीला बनवायला 30 वर्ष लागले. नापोलियननी ऑर्डर दिलेला हे बनवायला, बट बराच टाईम लागला बनायला. 30 वर्ष भरपूर जास्त आहेत. या कमानीच्या आतमध्ये 280 शिड्या आहेत मित्रांनो वरती जायला. आणि वरतून तुम्हाला पूर्ण सर्कलचा व्ह्यू येतो. हा जो सर्कल आहे
पॅरिसचा, त्याचा व्ह्यू येतो. आणि हे लोकेशन आहे शार्देगोल इतवालला. मेट्रो 1मधून तुम्ही ॲक्सेस करू शकता शार्देगोल इतवाल. आणि ह्याच्यावरती जे ड्रॉइंग्स दिसत आहेत तुम्हाला, जे काही म्हणजे जे स्कल्पचर्स दिसत आहेत ते बेसिकली बॅटलला रिप्रेझेंट करतात, नापोलियनच्या बॅटलला. थोडीशी हिस्ट्री सांगतो या कमानीबद्दल. बेसिकली हिस्टॉरिकल इव्हेंट्स जे या कमानीचे आजूबाजूला झाले आहेत त्यातील थोडेफार मला माहिती आहेत. त्यातील तुम्हाला सांगतो थोडेसे. नापोलियन जो होता त्याची डेथच्यानंतर त्याचे जे रिमेन्स होते ते या कमानीच्या खालून पास केले गेले होते. त्याच्यानंतर एक विक्ट्री परेड झालेली 1919ला, मला वाटतं 1919ला. ती विक्ट्री परेड होती वर्ल्ड वॉर 1च्या रिलेटेड. वर्ल्ड वॉर 1 झाल्यानंतरची विक्ट्री परेड या कमानीच्या बाजूने झालेली. आणि 1940ला अडॉल्फ हिटलर यांनी फ्रान्सवरती राज करताना, म्हणजे फ्रान्सला हरवल्यानंतर त्याने इकडून एक परेड काढलेली, मार्च केलेला होता. आणि त्याच्यानंतर चार्ल्स दि गोलकडून एक राजा होता इकडे, त्यांनी लिबरेशन ऑफ पॅरिसची परेड इकडून काढलेली होती 1944ला. नापोलियनच्या डेथचा टाईम तुम्हाला सांगू तर 1840च्या आसपासचा टाईम असेल त्याची जी डेथ झालेली. त्याच्यानंतर इकडून एक परेड, त्याचं जे लास्ट रिमेन्स असतात ना ते याच्या खालून पास केले गेलेले, या कमानीच्या खालून. आणि या कमानीच्या खाली वर्ल्ड वॉर 1च्या एका सोल्जरची टॉम पण आहे, म्हणजे त्याला इकडे गाडलं पण आहे. आणि तिकडे एक मशाल दररोज लावलेलीच असते, म्हणजे एक मशाल असते तिकडे. तर मित्रांनो, असा होता माझा डे 11. आणि आय नो डे 10 स्किप, म्हणजे एक दिवस गॅप पडला आहे, स्किप नाही झाला काही, बट हो बोलू शकता स्किप झाला. आणि हा ब्लॉग एक दिवस नंतर येतो आहे. बट आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. संडे स्पेशल होता, आपला वर्ल्ड कपची मॅच होती तर ते बघत बसलो 3 तास आणि मग टाईम निघून गेला. बट आपण जिंकलो फायनली. कॉंग्रॅट्स टू एव्हरीवन. आणि हो, आज जरा जास्तच काम झालं त्याच्यामुळे काही दाखवता आलं नाही. इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा सुंदर लोकेशन बघा, हे आहे माझ्या घराचा व्ह्यू वरतून, ओपन व्ह्यू फुल. समोर एअरपोर्ट आहे आणि माझ्या घराच्या मागे पॅरिस. सो हा, आजच्या दिवसासाठी एवढंच. माहिती आहे मला एक दिवस स्किप झाला, बट मॅच होती, काय जबरदस्त मॅच होती, एक नंबर मॅच झाली, मजा आली बघायला. 3-4 तास तिकडेच गेले. आणि मग आज पण बिझी होतो त्याच्यामुळे, मंडे असल्यामुळे जरा धावपळ. तर हा, जर तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया डे 12मध्ये. बघूया काय करू शकतो, माहीत नाही, आयडिया नाही आहे. सो हा, डे 11साठी एवढंच. बाय बाय, टेक केअर.